तारखेला नेमकं काय घडलं होतं? कारण 19वा राऊंड होता, त्यानंतरची जी मतं होती ती कशा पद्धतीनं व्हायलेट झाली असा तुमचा आरोप आहे? बघा कसं आहे की एक तर त्या ठिकाणी मी फार उशिरा गेलेलो आहे. त्याच्या अगोदरच्या ज्या गोष्टी आहेत त्या CCTV फुटेजच्या मध्ये आम्ही मागण्यात आलेल्या आहेत. कारण वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळे संदर्भ आणि वेगवेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सांगितल्या आहेत. जोपर्यंत CCTV फुटेज आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्याच्यावरती काही बोलू शकत नाही. परंतु मी ज्या वेळेला गेलो त्याच्या वेळेला परिस्थिती अशी होती की मला असं आठवत असेल तर तो 19वा राऊंड त्या ठिकाणी तसाच त्या पद्धतीने ठेवला होता आणि बराच वेळ त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अनाऊन्समेंट झाली नव्हती. आणि तिथली परिस्थिती अशी होती की त्या ठिकाणी सर्व जे सरकारी अधिकारी किंवा आमचे जे काउंटिंग एजंट आहे, सर्व पक्षाचे काउंटिंग एजंट ते अगदी व्यवस्थित होते. म्हणजे ते सगळे 26 राऊंड कदाचित मोजून संपले असावेत. परंतु 19व्या राऊंड नंतर शेवटपर्यंत जोपर्यंत फायनल टॅली त्यांच्याकडे आलं नाही तोपर्यंत त्यांनी ते अनाऊन्समेंट थांबून ठेवलं होतं का, ह्याच्याकरता आम्हाला CCTV फुटेज पाहिजे. म्हणजे कसं असतं, एक तर 48 मतांनी पराजय झाला आहे किंवा 48 मतांनी पराजय केला गेला आहे, हे त्या CCTV फुटेजमधल्या बऱ्याच गोष्टींवरती त्याचा उत्तर आम्हाला मिळू शकतं. नक्कीच. पण तुम्ही त्यावेळी ऑब्जेक्शन घेतलं होतं का? आणि ऑब्जेक्शन जर घेतलं होतं तर त्यावेळीची नेमकी परिस्थिती काय होती, उत्तर काय? ऑब्जेक्शन मला असं वाटतं की आमचे जे चीफ इलेक्शन एजंट आहेत त्यांनी वेगवेगळ्या लेवलला त्यांनी पर्सनली जाऊन बोलले होते ते, परंतु असं काही लेखी ऑब्जेक्शन त्या वेळेला घेतलं गेलं नव्हतं. परंतु लेखी ऑब्जेक्शन आम्ही शेवटच्या क्षणाला पुनर्मतमोजणीचं ते आम्ही घेतलं होतं, ते आमचं मान्य करण्यात आलेलं नाही आहे आणि त्याच्यावरतीच आमचा मेजर आक्षेप आहे. आरोची भूमिका तुम्हाला संशयास्पद का वाटते त्या ठिकाणी? कारण त्यांनी तर मौखिक त्या ठिकाणी आदेश सुद्धा दिले होते. मौखिक आदेश दिल्यानंतर कुठल्याही पद्धतीचं लेखी स्वरूपात काहीच दिलं नाही आहे. आता मौखिक आदेश त्याने आम्ही दिले बोलतो, परंतु त्यांनी आत्तापर्यंत कालच्या पण ह्याच्यामध्ये मौखिक आदेश त्यांनी एक्सेप्ट केलेलं मला ऐकलं नाही आहे मी कालच्या तुमच्या प्रेसमध्ये. त्यामुळे हे जे दिलेत की नाही दिलेत हे कधी डिफाईंड होईल? तुमचं हे मिळाल्यानंतर काय म्हणतात ते व्हिडिओ शूटिंग मिळाल्यानंतर ते तर देतच नाही आहेत ते. मग जर का ते देत नसतील तर त्याच्यामध्ये काहीतरी काळाबोर आहे की काय असं मला वाटतं आणि त्याच्याकरता आम्ही ते व्हिडिओ शूटिंग मागतो. आता शिंदेंनी या ठिकाणी टीका केली. ते म्हणतात जिंकलेल्या जागेवर ऑब्जेक्शन का घेत नाही. संजय निरुपम म्हणतात की हार झालेली ती पत्करायला पाहिजे आणि याने काही होणार नाही. बघा कसं आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला संशय निर्माण होतो त्या संशय निर्माण असलेल्या ठिकाणी तुम्ही ऑब्जेक्शन घेत असतात. या ठिकाणी आम्हाला संशय निर्माण झालेला आहे आणि तो संशय माझ्या एकट्याचा नाही आहे, माझ्या पक्षाचा नाही आहे. मला ज्यांनी मतदान केलं आहे ते 4.5 लाखपेक्षा जास्त मतदारांचा आहे. त्यामुळे तो महत्त्वाचा आहे आणि जोपर्यंत त्यांचा संशय त्याच्यातनं त्या बाहेर पडत नाही तोपर्यंत आम्हाला या प्रकरणाच्या प्रकरणाच्या शेवटपर्यंत आम्हाला या ठिकाणी उभं राहायला. बोलल्याबद्दल कॅमेरा पर्सन अमोलचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. तर CCTV आम्हाला देण्यात यावा अशी मागणी अमोल कीर्तीकर यांनी केलेली आहे.